नमस्कार, मी अक्षरा पाटील आणि पुस्तक वाचन या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, व्यंकटेश माडगुळकर यांची बनगरवाडी ही कादंबरी आपण वाचत आहोत. तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदाच असाल किंवा चॅनल यापूर्वी सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा आणि पुस्तक वाचन कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. भाग 5. शनिवारची शाळा सोडून मी गावी गेलो आणि 6 कोस जमीन तुडवून परत आलो. तेव्हा पार थकून गेलो होतो. हे जाण्या येण्याचे काम खरोखरीच कंटाळवाणे होते. शारीरिक श्रमांचा भाग सोडला तरी एवढा वेळ गाडीवाट तुडवत येणे मला जिकिरीचे वाटे. शाळा सोडून निघायचे म्हणजे सकाळी 10-11 वाजत. घरी पोचेपर्यंत दुपार टळे. तिथे पोचताच आईच्या हातचे जेवून मी कलंडे तो संध्याकाळपर्यंत. रात्री झोप. रविवारी सकाळचे जेवण होते न होते, दिवस कलतो ना कलतो, तो परत जाण्याचे वेध लागत. रात्री झोपते वेळी पुन्हा पुन्हा मी आईला बजावी, आई, पहाटे लवकर जाईन, दशम्या कर. ती बिचारी एक झोप घेऊनच उठे आणि स्वयंपाकाला लागे. चांदणी उगवायच्या सुमारास पाठीशी दसम्यांची पिशवी मारून मी बनगरवाडीच्या रस्त्याला लागलेला असे. प्रत्येक शनिवारी जाणे येणे ही काही फारशी सुखद गोष्ट नव्हती, पण जावे वाटे. घराची ओढ ही काही वेगळीच गोष्ट आहे. माझ्या या पायपिटीची कणव आयबूला देखील येई. तो म्हणे, मास्तर, बिराड कवा करताय? का रे? पोटाचं हाल होत्यात. लगीन करा आणि बिराड करा. लगीन करून बिराड करायचे ते पोटाचे हाल होऊ नयेत म्हणून. नाहीपेक्षा लग्नाची तशी जरुरी आयबूला वाटत नसावी. खरे आहे. त्या बापड्याला जे जाणवले तेच त्याने बोलून दाखवले. हाताने तुकडे भाजून खायचा कंटाळा कोणा पुरुषाला येत नाही, पण केवळ त्यासाठी सगळे सोडून लग्न करावे असा विचार माझ्या मनातही आला नाही. फारच कंटाळा आला म्हणजे एखादा आठवडा मी जाण्याचे टाळत असे. गेलो म्हणजे सोमवारचा मंगळवार करीत असे. एरवी पायपीट चालू होती. या खेपेला उशिरा निघालो होतो. गावात आलो तेव्हा संध्याकाळ झाली होती. मेंढरे अद्याप रानातून परतली नव्हती. या खेपेला रामाचे पैसे मी बदलून आणले होते. सर्व वाटेने येताना दशम्यांच्या पिशवीत असलेल्या धनाचे ओझे माझ्या डोक्यावर होते. ती पिशवी गच्च धरून चालताना यावेळी अचानक कोणी आले आणि आपल्याला लुटले तर केवढा भयंकर प्रसंग येईल असे वाटून मागे पुढे बघत मी फार झपाट्याने पाऊल उचलले होते. गावात शिरताच ते ओझे दडपण निघाले. खोलीचे दार उघडून मी दिवा लावला आणि हातपाय धुवून जरा टेकून बसलो. खूप चालून आल्यावर पाय पसरून बसणे ही किती सुखाची गोष्ट असते हे कळण्यासाठी ते अनुभवले पाहिजे. पावसाळी हवेमुळे भिंतीला लोणा आला होता. 4-2 दिवस मोकळी हवा न आल्यामुळं खोली कुबट झाली होती. कोपऱ्यात बसून राहिलेले डास उठले होते. त्यांची कंटाळवाणी गुणगुण चालली होती. मी फार थकलो होतो, कंटाळलो होतो. डोळे मिटायला लागले होते. पण दिवे लागणीच्या सुमाराला झोपणे बरे नव्हे. लक्ष्मी यायच्या यावेळी झोपणे म्हणजे करंट्याचे लक्षण. पण नशीबवान असला तरी थकल्यावर काय करतो? शरीर करंट्याचेही सारखे आणि भाग्यवंताचेही सारखे. ते थकले की विश्रांती मागणारच. ते विश्रांती घेऊ लागले की डोळे मिटणारच आणि झोप आलीच. हे बरे नव्हे. हे चांगले नव्हे. हलकेच बसलो होतो तो नीट पडलो. दुखरे शरीर सैल सोडून पडलो आणि डोळेही मिटले. गच्च डोळे मिटल्यावर डोळ्यापुढे झगमगत्या रंगाची वलये का दिसतात? जांभळा निळा काळा रंग का दिसतो आणि कशासाठी दिसतो? शाळेत पोरांनी विचारले तर मास्तरची फजिती व्हायची वेळ. कदाचित याचे उत्तर साधे असेल, पण मला ठाऊक नाही. फायनल पास होऊन मास्तर झालेल्या पोराला काय माहीत असणार? पण पोरांनी विचारले तर फजितीच. आता बनगरवाडीची पोरे इतकी हुशार नाहीत ही गोष्ट वेगळी, पण शिक्षक म्हणून याचा अर्थ लावता आला पाहिजे. कारण शोधून काढता आले पाहिजे. डोळ्यांची रचना कशी असते? आरोग्यशास्त्रात आले आहे सगळे. वाचलेले फार झटपट विसरले जाते. जड झालेले डोळे मिटून बसले, ते उघडेच ना. 4-1 तासांनी मी जागा झालो तेव्हा रिमझिम पाऊस पडत होता. खोलीत दिवा नव्हता आणि उघड्या दारातून झोंबरा वारा आत येत होता. मी उठून बसलो आणि एकाएकी आठवण झाली. ताडकन उठून मी उशाकडची बाजू चाचपली. पिशवी हाताशी लागली
आणि तिच्यात पैशांचे गाठोडे नव्हते. माझे काळीज हादरले. अंधारातच मी पुन्हा पुन्हा पिशवी तपासून बघितली. धोतर, सदरा सारे बाहेर उपसले, पण रुपयाचा कठीण स्पर्श हाताला लागला नाही. खिशातली काड्याची पेटी काढून मी काडी ओढली आणि रॉकेल तेलाची चिमणी पेटविली. एखाद्या वेड लागलेल्या माणसासारखा मी पिशवी, अंथरूण, जमीन चाचपत राहिलो. पैसे गेले त्याला 4-5 दिवस झाले. मी रोजचे उद्योग करीत होतो. जेवत होतो, खात होतो, शाळेत जात होतो, रात्रीच्या सभेमध्येही बसत होतो. पण ते पैसे कसे गेले याचा नुसता अंदाजही मला बांधता येईना. जसजसा विचार करू लागलो, तसा त्या गुंत्यात मी अधिक अडकतच राहिलो. पैसे घरून निघताना आपण बरोबर घेतले होते का? वाटेत विसाव्याला बसलो आणि पिशवीतले गाठोडे पडले असे तर झाले नाही ना? सुरक्षित म्हणून मी ते गाठोडे आणि दशम्यांचे गाठोडे एकत्र केले होते. न जाणो एखादा वाटसरू बघून येता येता वाटेत कुणी फराऱ्याने हल्ला केला तर माझ्यापाशी भाकरीच्या गाठोड्याशिवाय काही नाही अशी बतावणी करता आली असती. आता तर दशम्याही गेल्या होत्या आणि रुपयेही गेले होते. कुत्र्याने भाकरीच्या वासाने गाठोडे नेले म्हणावे काय? काय या येड्या बागड्या दिसणाऱ्या आयबुनेच काटा काढला? तसे त्याच्या नजरेवरून वाटेना. त्याच्या वागण्यात कसलाही संकोच दिसत नव्हता. मग घरात शिरून पैसे नेले कुणी? 24 तास हाच एक विचार माझ्या मनात सारखा घोळत राहिला. रामाने विश्वासाने मोडायला दिलेले पैसे मी गबाळेपणाने घालवून बसलो होतो. ते मी खाल्ले नव्हते. तसा विचारही माझ्या मनात आला नव्हता. पण यावर विश्वास ठेवायला रामा तयार झाला असता का? त्याने का तयार व्हावे? उद्या जर मी त्याला जाऊन सांगितले की बाबा रे, तुझे पैसे माझ्या पिशवीतून नाहीसे झाले, तर तो नक्कीच म्हणणार की 10-5 रुपये मोडून आणून या लबाड माणसाने आपण सज्जन आहोत असे दाखविले आणि जास्त पैसे हातात येताच ते ढापले. हा अखेर वळणावर गेला. आमच्या अडाणीपणाचा फायदा घेऊन याने आपला खिसा भरला. साहजिकच रामा बनगर असे म्हणणार. जो चांगुलपणा मिळवायचा म्हणून मी झटत होतो त्याला हा हा म्हणता सुरुंग लागणार. हा विचार मनात येताच मी फार अस्वस्थ होत असे. कुठून बुद्धी सुचली आणि एवढी रक्कम मोडून आणण्याची जोखीम मी अंगावर घेतली असे मला होऊन जाईल. शक्य असते तर माझ्या पदरचे पैसे मी रामाला दिले असते आणि पैसे गेले ही गोष्ट त्याच्या कानावर घातली नसती. पण एवढे पैसे माझ्यापाशी नव्हते, माझ्या घरात नव्हते. कुणी बाहेरचा कर्ज म्हणून देईल त्याचीही शक्यता नव्हती. चोहीकडच्या वाटा अशा बंद झाल्यावर पुन्हा पैसे कुठं आणि कसे गेले यावर मी विचार करीत राही आणि राहून राहून मला दादूने काही कारस्थान केले नाही ना असा धपका बसे. मास्तराची अब्रू घालवण्यासाठी त्यानेच ही चोरी केली असावी असे मला राहून राहून वाटे. पण मग आजपर्यंत तो गप्प का राहिला याचे कारण मला देता येत नसे. गावाहून आल्यापासूनच्या काळात रामा मला भेटला नाही असे नाही. तो शाळेत येत होता, पण त्याने कधी पैशांचे नावही काढले नाही. मास्तरापाशी असलेले पैसे घरातील पेटीत असल्यासारखेच आहेत. अजून मोड मिळाली नसेल. मिळाली की मास्तर आपणहून पैसे घरी पोचते करील. मग फुकट आपण शब्द का टाकावा? मनाचा हलकेपणा का दाखवावा? अशा विचाराने रामा काही विचारत नव्हता आणि मीही काही बोलत नव्हतो. पण मला चोरट्यासारखे झाले होते. रामा बनगराची नजर टाळावी, त्याच्याशी बोलणे टाळावे, हे गावही सोडावे. या कुणाशी आपली पुन्हा गाठ पडू नये असे मला वाटू लागले आणि मी स्वतःवर चिडत होतो. दरम्यान एके दिवशी कारभाऱ्याची काळीशार नात लुगडे फडक फडक वाजवीत माझ्याकडे आली. खोलीत मी एकटाच होतो. दारातून तिने डोकावून पाहिले. एकदा, दोनदा, तीनदा पाहिले आणि तोंडाला पदर लावून ती बाहेरच उभी राहिली. मी म्हणालो, कोण आहे? मी अंजा. कारभाऱ्यांची अंजी काय? होय की. काय काम आहे? आत ये की. अंजी लाजत लाजत आली. तिच्या अंगावर तांबडे भडक असे हातमागाचे लुगडे होते. हिरव्या कणाची चोळी होती. गावात आणि कारभाऱ्याच्या घरी या पोरीला मी अधूनमधून बघत होतो, पण ती अशी लक्ष वेधून घेण्याइतकी नवी तरणी आहे याची जाणीव मला झाली नव्हती. 14वे संपून तिला आता 15वे वर्ष लागले होते, तरी ती 20च्या दरम्यान आहे असे तिचा उफाडा बघून वाटे. अंजीने उगीच पदर सावरला. ती मुरड मुरड मुरडली आणि म्हणाली, तालुक्याला कधी जायचं आता मास्तर?
आठवडा संपत आला होता. उद्या शनिवार होता आणि इतर कशासाठी नाही, पण रामाच्या पैशासाठी तरी गावी जाणे मला भाग होते. जाणार उद्या सकाळी. का? आमचं काम कराल काय? शनिवारी अनेक लोकांची कामे माझ्यापाशी असत. कुणाचे औषध आणायचे असे, कुणाची नोट मोडून आणायची असे, कुणाची मनी ऑर्डर करायची असे, कुणाचे पत्र लिहायचे असे. सांग की, करण्यासारखं असेल तर करीन. अंजी म्हणाली, माझी एवढी चोळी शिवून आणा. आणि मी गोंधळून बघत असताना तिने मापासाठी जुनी चोळी आणि एक झक्कास खण माझ्या पुढे टाकला. चोरून करतीया बघा. म्हाताऱ्याला सांगू नका आमच्या. रोजगार करून मी पैसे साठवलं आणि खण घेतला. 2 महिने झालं. अजून शिवूनच झालं नाही. शिवून आणा म्हणजे मी पैसे देईन शिवणावळीचं. आणि हो ना म्हणायच्या आतच तो खण आणि ती चोळी तिथे टाकून अंजी निघून गेली. शनिवारी दुपारी घरी जाताच मी वेळ बघून पैसे गेल्याची गोष्ट वडिलांच्या पाशी बोललो. माझे बोलणे शांतपणे ऐकून घेऊन त्यांनी प्रथम मी ही जबाबदारी स्वीकारली याबद्दल दोष दिला. मी समर्थनासाठी म्हणालो, त्याचा विश्वास मला मिळवायचा होता. त्यासाठी मी ही जोखीम घेतली. पण तू असाही विचार करायला पाहिजे होतास की पैसे आपल्या हातून गेले तर तेवढे भरण्याची ताकद आपल्यापाशी नाही, आपल्या घरातल्या माणसांपाशी नाही. ते जर भरता आले नाहीत तर आजपर्यंत मिळवलास तो सगळा विश्वास या गोष्टीपायी जाईल. हे झालं. माझ्या हातून चूक घडली आहे. पण मी तुमच्यापाशी सल्ला मागतो आहे. वडील थोडा वेळ गप्प राहिले. निष्कारण उलाढाली केलेल्या त्यांना खपत नसत. आपले काम बरे, आपण बरे असावे. पैशासारख्या जोखमीच्या बाबतीत तर मुळीच पडू नये. पैशामुळे हमखास वाईटपणा येतो, असे त्यांचे नेहमी सांगणे असे. त्यामुळे मी अंगावर आलेली ही भानगड सांगताच ते कठोरपणे बोलले. पण पुन्हा त्यांचे त्यांनाच वाटले असावे की तू केलंस, तुझं तू निस्तर, असे या पोराला सांगणे बरे नव्हे. ते म्हणाले, तू स्पष्टपणे त्या मालकाला सांग की पैसे चोरीला गेले, तुमच्याच गावात गेले. सर्वजण मिळून तपास करूया, चोरी सापडेल. तो फारच खळखळ करायला लागला तर म्हणावं, मी काही कोणी उपरा नाही. घरदार, शेतीवाडी असलेला माणूस आहे. सरकारी नोकर आहे. तुझे पैसे परत करीन. त्यांनी सांगितले. मलाही पटले, पण असे सांगणे माझ्याकडून होणार नाही असे मात्र राहून राहून वाटू लागले. रामा विश्वास ठेवणार नाही. गाव विश्वास ठेवणार नाही. पोलिसात वर्दी देऊनही त्याचा उपयोग होईलच असे नाही. निष्कारण गावात शिपाई गोंधळ घालतील, कुणालाही धरून मारहाण करतील. सगळ्या गावाला त्रास होईल. यापेक्षा पैसे गेले हे न बोलता आपल्या पदरचे हवाली करावेत आणि कानाला खडा लावून गप्प बसावे, असाच विचार मनात पक्का होऊ लागला. पैसे कुठून मिळतील याची गणिते सुरू झाली, पण वाट कुठेही दिसेना. 3-4 मित्रांकडे, 1-2 सावकारांकडे मागणी केली, पण मला पोराला एवढे पैसे देणार कोण? कुणी वडिलांचा हवाला मागत, कुणी चक्क नकार देत. फिरून फिरून मी कंटाळलो. 300-350 रुपयेही आपण उभे करू शकत नाही याचे मला वाईट वाटले. माझे तोंड चिमणीसारखे झाले. रविवारी रात्री मी जेवलोही नाही. बराच वेळ झोपही आली नाही. माझी ही तडफड आईने जाणली आणि अंधारातच ती उठून माझ्यापाशी आली. हळू आवाजात म्हणाली, राजाराम, जागाच आहेस का रे अजून? मी हू म्हटले आणि त्याच वेळी तिचा खरभरीत तळवा माझ्या अंगावरून फिरला. हे बघ, पैसे हरवले ते सापडतात का ते बघ. धनगर फार पाठीला लागला तर तुझ्या आजोळी असलेलं माझं घर विक. त्याचे येतील 400-500 रुपये आणि देऊन टाक. आहे काय एवढं काळजी करण्यासारखं? आईच्या या बोलण्याने मला धीर आला. कुणीतरी आपल्या पाठीशी आहे. तशीच जरुरी पडली तर रामाचे पैसे मी भरू शकेन अशी शक्यता निर्माण झाली. आणि झाली गोष्ट रात्रीच्या सभेमध्ये गावापुढे मांडावी असा निश्चय मी मनाशी केला. पण अजूनही या दोन्ही गोष्टी मला अवघड वाटत होत्या. आईचे घर विकणेही मला नको होते आणि पैसे हरवले आहे असे रामाला सांगणेही नको होते. चापात अडकल्यासारखी ही अवस्था अशीच राहिली आणि वरवर निष्काळजी असल्याचे आईला भासवून मी सोमवारी पहाटे बनगरवाडीची वाट धरली. सोमवारची शाळा सोडून मी माझ्या खोलीवर आलो. रात्री शाळेपाशी मंडळी जमतील तेव्हा तिथे चोरीबद्दलची वर्दी द्यायची असे मी ठरवून टाकले.
मी सगळे करण्यापूर्वी एकवार कारभाऱ्याचा सल्ला घ्यावा या हेतूने मी आयबूला म्हाताऱ्याकडे पाठवून दिले. थोडा वेळ येऊन जा, मास्तरांचे जरुरीचे काम आहे, असा निरोप त्याच्या हाती पाठवला. आयबू निघून गेला आणि झाली गोष्ट पटेल अशा रीतीने म्हाताऱ्याला कशी सांगावी याचा विचार करीत मी बसून राहिलो. एवढे सगळे झाले तरी मला मनात कुठेतरी सारखे वाटत होते की हे प्रकरण काही आपल्या अंगावर शेकणार नाही. काही विशेष न घडता सहजासहजी गुंता सुटेल. आपण उगाच बाऊ करतो आहोत. पैसे चोरीला गेले नाहीत, फक्त ते कुठेतरी चुकून राहिलेत, हरवलेत. असे मला का वाटत होते हे काही सांगता येणार नाही, पण वाटत होते हे खरे. यात कोठे मोठा धोका आहे असे काही भासत नव्हते खरे. आयबू म्हाताऱ्याकडे जाऊन आला तो नाखुश असा. तो नाखुश झाला की त्याच्या कपाळावर आठ्या पडत, गाल घुप्प होत आणि दोन्ही हातांची घडी छातीवर येई. तो दारातून येत होता तेवढ्यातच मी विचारले, का म्हातारा भेटला नाही? भेटला की. न भेटायला तो काय पंत सरकार काय? मग काय म्हणाला? येत नाही म्हणाला. जाऊन सांग तुझ्या मास्तराला, मला सवड नाही. सवड मिळेल त्या दिवशी येईल. मी क्षणभर थंड झालो. कारभाऱ्याकडून असे काही उत्तर कधी काळी मला मिळेल याची पुसट कल्पनाही मला नव्हती. नेहमी मास्तर मास्तर करणारा, अत्यंत समजूतदारपणे वागणारा हा प्रेमळ म्हातारा असा तिरसटासारखा उलट जबाब पाठवणार नाही. मी आयबूला विचारलं, चेष्टेनं म्हणाला का खरंच? त्या चेष्टा कसली? चांगला काऊन म्हणाला. आयबूच्या नाकपुड्या रागाने फुगत होत्या. मास्तराच्या बोलण्याला धनगराने उत्तर द्यावे ही गोष्ट त्याच्या अगदी जिव्हारी लागली होती. थांबून तो पुन्हा म्हणाला, तुमच्यावर पार बिघडलेला दिसतो तो. मला काही कळेना. म्हातारा कशासाठी बिघडला? माझ्या हातून काय अपराध घडला? टोपी घालून मी तडक म्हाताऱ्याच्या घरी गेलो. चुलीपाशी ठेवलेल्या पणतीचा अपुरा उजेड घरात होता. चुलीतल्या धुराने घर भरले होते. अंजी संध्याकाळच्या भाकऱ्या बडवीत होती. मी येताच तिने चोरून माझ्याकडे बघितले. त्या बघण्याचा अर्थ असा होता की मी चोळी शिवली हे म्हाताऱ्याला सांगू नका. भीतीला पाठीचा रेटा देऊन गुडघे उभे करून कारभारी बसला होता. मी येताच त्याने याही म्हटले नाही. त्या बुटक्या घरात उभे राहून मी म्हटले, काय बाबा, निवांत बसलाय? म्हातारा केवळ हू म्हणाला आणि गप्पच बसला. मला मोठे चोरट्यासारखे झाले. दुराने काळवंडलेल्या वरच्या छपराकडे बघत मी उभा राहिलो. अंजीलाही चमत्कारिक झाले. एक दोन वेळा आळीपाळीने तिने माझ्याकडे आणि म्हाताऱ्याकडे बघितले. तिचा चेहरा गोंधळला होता. म्हाताऱ्याच्या वागण्याचा अर्थ तिलाही लागत नसावा. चुलीसाठी बाहेरच्या काटक्या मोडून आणण्याचे निमित्त करून ती बाहेर पडली. मी आणि म्हातारा दोघे राहिलो. तो जसा आखडून बसलेला आणि मी आता काय करावे अशा अवस्थेत उभा राहिलेला. चुलीतला जाळ विजला होता आणि धूर जास्त निघू लागला होता. वर गाडग्यात शिजत असलेल्या कालवणाचा वास वाफेतून बाहेर येत होता. रटरट आवाज होत होता. दारातून येणाऱ्या वाऱ्याच्या झुळकीने पंतीची ज्योत डुलत होती. भिंतीवर पडलेल्या काळ्या सावल्या हलत होत्या. मला काही बोलणे सुधरेना. उगीच मी उभा राहिलो आणि हळू आवाजात म्हणालो, मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं बाबा. एक जरुरीची गोष्ट सांगायची होती. म्हाताऱ्याने मुळीच लक्ष दिले नाही. अंजी काटक्यांची जुडी हातात घेऊन आत आली. वाकून चूल फुंकू लागली. म्हातारा खणखणीत शब्दात म्हणाला, तू जा आपला, मला काय सांगू नकस, मी काय ऐकणार नाही. आणि जागचा उठून तो मला डावलून दारातून बाहेर पडला. अंधारात दिसेनासा झाला. त्या अपमानाने माझा चेहरा गोरामोरा झाला. कानशील तापली. गुटखा गिळून मी बाहेर पडू लागलो तेव्हा अंजी हलक्या आवाजात म्हणाली, त्या भाड्या दाद्यानं काहीतरी सांगितले म्हाताऱ्याला. मी विचारले, काय? कुणाला ठावं काय वकला ते? लय हाय आग लाव्या. मी ऐकून घेतले. ही तरणी मुलगी घरात एकटी असताना तिच्याशी बोलत उभे राहणे बरोबर नाही असे वाटले आणि काहीही न बोलता मी बाहेर पडलो. अंधारातून ठेचा खात खोलीवर आलो. आयबू दिवा लावून बसला होता. काही वेळ दोघेही एकमेकांशी बोललो नाही, पण ऐकली गोष्ट बोलल्याशिवाय मला राहावे ना. दादू बालट्यानं कारभाऱ्याला काहीतरी सांगितलंय आयबू, त्यानं माझ्यावर बिघडला. आयबूला एकाएकी कोडे उलगडल्यासारखे झाले. असं का?
होय, मला कळलं आणि ते खरंही असेल. हायच, बालट्या तुमच्यावर भारी जळतो मास्तर. पण जळण्याचं काही कारण नाही. मी त्याचं काय केलंय? तुम्ही गावात आल्यापासनं त्याच्या टगेपणाला कुणी विचारना. तो टग्या आहे का? तर तो जगतो कशावर? ह्याची टोपी त्याला घालायची, त्याची ह्याला घालायची. चांगला गोल टग्या आहे तो. एखाद्या कादंबरीत, नाटकात खलनायक असावा तसा हा बालट्या माझ्या मागे का लागला होता हे मला कळत नव्हते. मी त्याचे काही वाईट केले नव्हते, काही अपराध केला नव्हता. पण सुरुवातीपासूनच तो माझ्या डायी पडला होता. जणू त्याचे माझे वैर हे नैसर्गिकच होते. कावळ्या घुबडाचे, सापा मुंगसाचे असते तसेच. नाहीपेक्षा माझ्या गावात येण्याने त्याचे वजन कमी झाले. टग्या म्हणून त्याला कोणी विचारीनासे झाले. त्याचा सल्ला घेईनासे झाले. म्हणून तो माझा वैरी झाला असे मानावे. तर अगदी पहिल्या भेटीतच त्याने मला का फटकावले होते? कदाचित माझ्या अगोदर आलेल्या मास्तराने त्याचा काही अपराध केला असेल आणि समस्त मास्तर जातीविषयी त्याला राग वाटत असेल. पण माझ्या इतक्या दिवसांच्या वागणुकीनं तो जायला हरकत नव्हती. आयबू उठला आणि भाकरी आणण्यासाठी बाहेर निघून गेला. अगोदरच रामा बनगराच्या पैशाने माझी झोप उडवली होती. त्यात बालट्याचे हे जुने दुखणे पुन्हा उमटले. सुरुवातीपासूनच माझ्या मागे असणारा एकच एक असा गावातला वजनदार माणूस, कारभारी, तोही वाकडा झाला. अलीकडे मला थोडा विश्वास उत्पन्न झाला होता. गावात आपण काही चांगले काम करू, खात्याकडून शाबासकी मिळवू अशी उमेद निर्माण झाली होती. तोवर या घटना घडल्या. माझे मन उदास झाले. उठून चूळ भरली. घरून बांधून आणलेल्या भाकरी सोडल्या. एकटाच खात बसलो. त्या खाण्याचा आवाजही मला मोठा वाटू लागला. आणि मग आनंदा रामोशी आला. दाराबाहेरच उभा राहून म्हणाला, "एकलंच आहे का मास्तर?" "होय, एकटाच आहे. जेवतोय." "का रे आनंदा?" "जेवा मग. मी येतो माघारी." "झालं जेवण. काही काम आहे का?" मी भाकरी गुंडाळून ठेवल्या, हात धुतले आणि आनंदा आत येऊन बसला. खोलीचे दार त्याने लावून घेतले. हलक्या आवाजात त्याने विचारले, "तुमचे काय पैसे गेलेत का खोलीतनं?" मला एकाएकी धक्का बसला. या कानाची त्या कानाला ठाऊक नसलेली ही गोष्ट या रामोशाला कळली कशी? सांगितली कुणी? ज्या अर्थी पैसे गेलेले त्याला माहीत आहेत, त्या अर्थी ते कुणी, कशासाठी दिले होते हेही याला कळले असेल. म्हणजे इतके दिवस अब्रूला जपण्याची जी मी खटपट केली होती, ती सगळी व्यर्थच गेली. रामाने मोडण्यासाठी दिलेले पैसे मी खाऊन बसलो, ही गोष्ट जगजाहीर झाली. आता याला खरी गोष्ट सांगावी का टाळाटाळ करावी? उडवाउडवीची उत्तरं द्यावी का? मी चांगलाच गोंधळून गेलो आणि माझ्या तोंडून शब्दही गेले. "हो, तुला कुणी सांगितलं?" "मला ठाऊक आहे." "पण कसं?" आनंदा शांतपणे म्हणाला, "मीच ते नेले होते." माझ्या कानांवर विश्वास बसेना. मोठ्या डोळ्यांनी आणि उघडल्या तोंडाने मी नुसता बघत राहिलो. आनंदाने बरोबर आणलेले धोत्राचे गाठोडे सोडले आणि त्याने बंदोबस्तीने ठेवलेले पैसे काढून माझ्यापुढे ठेवीत तो म्हणाला, "जसं नेलं तसं परत आणलं. ही घ्या जोखीम." मी पैशांवर झडप घातली. ते आपल्या ताब्यात घेतले. मनावरचे प्रचंड ओझे कमी झाले. हा आनंदा रामोशी परमेश्वरासारखा माझ्या संकटाच्या वेळी उभा राहिला असे मला वाटले. मग आनंदा म्हणाला, "मोजून बघा. मी 3 रुपये 10 आणे खाऊन बसलोय. ते काय माघारी देणार नाही. पर बाकी तुमचं सगळं रुपये तसंच आहेत." त्या रामोशाचा मला राग आला आणि त्याच्याविषयी लोभही वाटला. "आनंदा, रुपये नेलेस कशाबद्दल? तुला हे मिळाले कुठं?" आनंदा म्हणाला, "खंडोबाची आण मास्तर. न्यावं म्हणून मी रुपये नेलं नाही. तुम्हापाशी भाकरी मागावी म्हणून आलो, तर तुम्हाला झोप लागलेली. निजलेल्याला जागं कसं करावं? तुम्ही आणलेलं भाकरीचं गटुळं तिथंच दिसलं. घमाघम वास येऊ लागला. म्हटलं झालं मास्तर जागं, तर त्यांना वाटल नेल्या कुत्र्यानं, असा विचार केला आणि मुकाट्यानं गटुळं घेऊन घरी गेलो. गटुळं सोडलं तर त्यात भाकरी होत्या आणि मुलूकभर रुपये बी होतं. ते बघताच वासना झाली. ठीक, पण माझा इकडं गळा गुंतला होता. तो कसा गुंतला? पांडुरंग तुमच्या पाठीशी हाय. मास्तर, मी जातीचा बेरड. एवढं रुपये पचवायला काय जड नव्हतं. पर 8 दिवस रुपये जवळ ठेवलं आणि सारखं मनात यायला लागलं,
लेका अंड्या, मास्तराचा पैका का र घेतलास? मास्तर काय जहागीरदार का सावकार हाय? त्याला हा धोका कशा पायी? कायम बैठकीत बसून हा असा दगा देणं खरं नाही. आणि मास्तर आज हे रुपये पायापाशी आणल्यात तुमच्या. आता फिर्याद करा, तुरुंगात डांबा नाहीतर मोकळं सोडा. ही सगळी हकीकत आनंदाने इतक्या सहज, इतक्या मोकळेपणाने सांगितली की त्याला काय बोलावे हे मला सुचेना. लहानसहान चोऱ्या करणाऱ्या या रामोशानं मोठीच मजल गाठली होती. पण आपणहून त्याने रक्कम माघारीही केली होती. बरे, चोरी करावी म्हणून तो माझ्या घरात शिरला होता, पण ती भाकरीची. रुपये नेण्याचा त्याचा बिलकुल इरादा नव्हता. तेच त्याच्याबरोबर गेले. आता तो सांगत होता की माझी कणव घेऊन त्याने ते माघारी केले. पण खरी गोष्ट ही नसणार. चोरी आज ना उद्या उघडकीला नक्की येणार या विचाराने आनंदा सज्जन झाला. लहानसहान चोऱ्या करून सुद्धा 8-15 दिवसांनी तो त्या मालकांपाशी कबूल करीत असे. गेलेला माल इतका मामूली असे की 4 शिव्या हसडण्यापलीकडं कोणी त्याला काही करत नसे. कारण आनंदा म्हणे, मागून कोणी देत नाही म्हणून मुकाट्याने न्यावे लागतं आणि मी जास्त कुठे नेतो? पोटाला लागेल तेवढंच मला पाहिजे असतं. गुरे खातात, पाखरे खातात, किडवाळवी खाते, तसे आनंदाने खाले म्हणा आणि हळहळू नका. मांडी ठोकून आनंदा माझ्यापुढे बसला होता आणि मी काय बोलतो याच्याकडे त्याचे ध्यान होते. मला संतापच आला. या माणसाने पुन्हा तोंडही बघू नये असे वाटले. त्याच्या या मूर्खपणामुळं मला किती यातना भोगाव्या लागल्या होत्या. गेले 8 दिवस माझा जीव कासावीस झाला होता. मोठ्याने ओरडून मी म्हणालो, शहाणा आहेस, जा, तुझं थोबाड सुद्धा मला पुन्हा बघायचं नाही. आनंदा काही बोलला नाही. कानावर ठेवलेली अर्धी बिडी काढून त्याने दिव्यावर पेटवली आणि तो निघून गेला. मी उठलो आणि तडक रामाच्या घरी गेलो. त्याचे पैसे त्याच्या हवाली केले आणि सुटकेचा श्वास सोडला. रामा म्हणाला, काय घाई होती मास्तर? पैसे तुमच्या घरी होतं म्हणजे माझ्या घरी होतं. मी म्हणालो, खरं आहे. मध्यंतरीच्या काळात काय घडामोडी झाल्या याची त्याला काहीच कल्पना नव्हती. शेवटी परत येताना मी आवर्जून रामाला सांगितले, पैसे घरात ठेवू नका, गुंतवून टाका. जमीन घ्या, आणखी मेंढरं घ्या, पण जोखीम अशी घरात ठेवू नका. वेळ सांगून येत नाही. पुढे काही दिवसांनी रामाने त्या पैशाची मेंढरे घेतली. त्याचे खांड खूप मोठे झाले. धन्यवाद. अशाच नवनवीन आणि विविध विषयांवरच्या कथा, कविता आणि पुस्तकांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा आणि पुस्तक वाचन कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. थँक्यू.